परमेश्वराला शरण जा, टोटल सरेंडर. सरेंडर म्हणजे नुसता साष्टांग नमस्कार घालणं नव्हे. साष्टांग नमस्कार घालतात पण उठताना पुन्हा अहंकार घेऊनच उठतात. सरेंडर ह्याचा अर्थ त्याच्याशी एकरूप होणं. भगवंताची जी इच्छा असेल, मला मान्य आहे, अहो आमची त्याशी संकट आहेत, इतका आहेत, परमेश्वरा जरा बघा. त्याचं पूजा करताना मागणीच सुरू मुळी, देवा आमच्या त्या मुलीच्या परीक्षेचं आहे, त्या मुलीच्या लग्नाचं जमत नाही, मुलीला मुलगा होत नाहीये, मुलाच्या नोकरीचं. तो परमेश्वरला स्वामी म्हणायचे थरकाप होत असेल, नमस्कार केला त्या काय मागतात कुणास ठाऊक. तुमची जर ईश्वरावर निष्ठा असेल तर त्याला नाही कळत तुमचे काय संकट आहेत ते, तो बघेल ना. तुमची निष्ठा आहे का भगवंतावर असेल तर तो जे करील ते मान्य, ऍक्सेप्टेड. आजारपण आलं, मी तर नेहमी सांगते, यांच्याकडे ललिता त्यांच्याकडे सगळे येतात मंडळी. ऍक्सिडेंट झालेले असतात, कुणाचे पाय मोडलेले असतात, कुणाला काही झालेले असतात. मग ते त्यांना सांगते की असं झालं ना, आनंदाची गोष्ट, आता साधना करा. आता तुम्हाला कुठे जायचं नाहीये, काही करायचं नाहीये, आजारपणाचा उपयोग करून घ्या आणि बसल्या जागेला ध्यान नाम वाचन करा आणि तिकडं लक्ष द्या. पण तिथं बसलं तरी लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. कुणी माझं बघत नाही, आता सगळे बाहेर निघाले. बरं झालं ना, बाहेर गेले तर जाऊ देत ना. तुम्ही ध्यान करा ना, आता शांत बसून करा, पडून करा. देवाचं स्मरण करायला पैसे लागतात का त्याला कष्ट पडतात? देवाचं स्मरणच नाही मुळे. मग त्या देवाला तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, नारायण म्हणा, काही म्हणा, एकच एक देव आहे. तो निराकार निर्गुण आहे. तो निरनिळ्या रूपाने आलेला आहे, संतांच्या रूपाने आलेला आहे, भगवंतांच्या रूपाने आलेला आहे. एकच एक देव आहे. कोणतंही नाव त्याचं घ्या तुम्ही. आणि घ्या म्हणजे पुन्हा मला नेहमी म्हणतेच, अहो आम्ही देवाचं इतकं केलं. देवाचं आपण केलं का देवाने आपलं केलं? साधा विचार करा. आणि जे आहे ते बघा ना. आजारी पडला मनुष्य तरी आपण विचार करता, डोळे पाहतायत ना अजूनही, कान ऐकतायत, पाय चालतायत, हात काम करतायत, जेवण करतोय आपण, किती चांगल्या गोष्टी आहेत. आणि जे नाही तसंच बसायचं घेऊन. हो ते असं. आता जे आहे ना ते घेऊन तिकडं जा ना तडक. आणि जा म्हणजे मी पुन्हा सांगितलं, चालत जायचं नाही आहे कुठं की अमुक ठिकाणी परमेश्वर राहतो आहे आणि तिथं ह्यांना जायचंय. अरे तुझ्या जवळ तुझ्यामध्ये आहे. बैस ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंता. पण आवडी आपण म्हटलं अहो काय त्यांनी सांगितलं माळा ओढायला, एकदा कशा तरी 2-3 माळा ओढले आणि ते माळ ओढत असताना देखील लक्ष झालं का जेवायचं. एवढी माळ ओढून झाली की मी आलेच. म्हणजे ती जे वाढ कशी बशी ओढायची, लक्ष त्या जेवणाकडे. ही सगळी परमार्थाची विटंबना आहे. हे परमेश्वराला कळत नाही असं वाटतं का आपल्याला? सगळ्यांना फसवाल, परमेश्वराला फसवता येत नाही. आणि आपल्याला देखील आत फसवता येत नाही. आपण आत विचारावं, आपण जे करतोय ते बरोबर करतोय का? खरंच परमेश्वर आपल्याला हवाय का? त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलंय. व्यवसायात्मिका बुद्धी, जे जया ईश्वरा वाचून लाणीच नाही. शेवट एकच, परमेश्वर प्राप्ती. तेच मला पाहिजे, मला दुसरं काही नको. असं पक्क ठरलं का तुमचं? आणि त्याच्यासाठी काहीही परिस्थिती आड येत नाही. हे मी सांगते, आपल्याला अनुभवाने सांगते. आमच्याकडे एक बाई येते, भांडीवाली आहे बाई, इतकी सुंदर आहे ध्यानामध्ये. बसले की ध्यानात जाते. आणि तिथून ती म्हणते मी सगळी कामं करते पण मी काही करते असं मला वाटतच नाही. आता ती काय शिकायला गेली कुठं? तिला काय शास्त्र माहिती? काही नाही. पण कुठेतरी जन्म करत आली ना. अनुग्रहाच्या वेळेलाच ती जी गेली तेव्हापासून ती म्हणली सगळी कामं दिवसभर करत असते, मी दमत नाही, मी थकत नाही, मी काही केलं असं मला वाटतच नाही. म्हटले जनाबाईच आहे. म्हणजे ह्याच्यासाठी शिक्षण किती झालं, बाहेर मान प्रतिष्ठा किती आहे, पैसा किती आहे, किंबहुना या सगळ्या गोष्टी आडच येतात आपल्या. कारण का आड येतात तर ते आपली बाहेरच्या उपाधीला, मी शिकलेला आहे, मी श्रीमंत आहे, मला मान इतका आहे, मला मोठेपण आहे, हा जो अहंकार आहे याला स्थूल अहंकार म्हणतात. तो पहिला घालवला पाहिजे की मी कोणीही नाही, माझं काही नाही आणि मला काही नको. हे 3 वाक्य पाठ. मी कोणी नाही आहे, एक आहे तो परमात्माच आहे, त्याचाच अंश या देहात आहे. सरळ बघा ना, आपण विचार केला तर
आपण साधं बोलताना सहज जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मी डोकं म्हणत नाही, मी हात म्हणत नाही, मी पाय म्हणत नाही. माझं डोकं, माझे हात, माझं पाय, माझं मन, माझी बुद्धी असं म्हणतो आपण. म्हणजे ह्या सगळ्यापेक्षा कुणीतरी मी वेगळा आहे. मग तो मी कोण आहे, तो जर आपण शोधायला लागलो तर लक्षात येत आहे की आत्म्याचाच अंश जीव आत आहे आणि तो हे सगळं मी 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 म्हणतोय. मग हा मी काढायचा तो विचाराने काढता येतो. अहो कसले आपण श्रीमंत, किती श्रीमंत म्हणजे, कसली आपली विद्या, अहो केवढी विद्या मंडळी शिकलेली आहेत, कसलं आपलं करिअर, केवढं मंडळी मोठे मोठे होऊन गेलेले. आपलं काही नाही आहे, आपण कोणी नाही आहोत, एकश्चित आपण आहोत. आणि देहाची गोष्ट जर विचाराल तर माशी पाख पाखडी तव हे सरे, या देहाची हे दशा. अहो आत्ता होते की अहो होते, काय गेले, काय झालं, माशी फडकडायला सुद्धा वेळ लागला नाही, एवढ्यात गेले. असं हे देहाचं भांड आहे, काचेचं भांड, केव्हा पडेल माहित नाही. आणि गर्व केवढा त्याचा. आता हा गेला म्हणजे पहिल्यांदा स्थूल अहंकार घालवायचा की मी कोणी नाही, माझं काही नाही. मग सद्गुरूंच्याकडे जाताना सुद्धा हे सगळं बाहेर ठेवून जायचं. मी असा आहे, मी एवढा शिकलेला आहे, मी मोठा आहे, माझं एवढं आहे वक्तृत्व आहे, एवढं लेखन आहे, हे सगळं जे काही आहे. आणि म्हणून हे ज्याच्याजवळ नाही ती व्यक्ती जेवढी सरेंडर चटकन होते, तेवढी जी बाहेर लोक मान्यता पावलेली व्यक्ती असते ती लवकर सरेंडर होऊ शकत नाही. कारण तिचं एक असं वेगळं एक स्थान असतं. मला स्वतःला देखील तो अनुभव आहे. कारण स्वामीजींच्याकडे जाण्यापूर्वी मी काहीतरी लिहित असे, काही बोलत असे, काही काम करत असे. त्यामुळे मी कुणीतरी आहे अशी जी जाणीव असते ती घालवायला फार वेळ लागतं. पण त्याला स्वामीजींसारखे खमके सद्गुरू भेटले आणि त्यामुळे हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण कोणीही नाही, सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. ते जसं म्हटलं ना, सगळं जे चालतं, सूत्र जे चालतात ती तो आहे. सूत्र, तुझी सूत्रधार बाहुले मी तुझ्या हातातला बाहुले आहे. मग खेळविसी तैसा खेळेन साचार. मग आता जे काम घडतं ते आता पूर्ण माहिती आहे की आपण काही करत नाही. ते हे बाहुलं नाचवतात, त्याप्रमाणे लिहिलं जातं, बोलवतात त्याप्रमाणे बोलवलं जातं, करता करविता तोच एक आहे. म्हणून आपल्याला सुद्धा प्रत्येक जीवाला आपलं कनेक्शन त्याच्याशी जोडायचं, ध्यानाने जोडायचं, नामाने जोडायचं. मग त्याला त्या व्यक्तीकडून म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटमधून, त्या देहाकडून जे काम करून घ्यायचं आहे ते करून घेतात. आणि मग ते जे काम घडतं ते जगाच्या कल्याणाचं असतं. त्या व्यक्तीला स्वतःचं अस्तित्वच नसल्यामुळे त्याच्यामध्ये स्वार्थाचा प्रश्नच येत नाही. त्याला काय मान हवा, मोठेपणा हवा, कीर्ती हवी, काय हवं त्याला. त्याला असं काही मिळालेलं असतं. त्यांनी म्हटलंय जे जाणतल्यावर होते, जे जाणलं असतं आणखीन जगात काही जाणण्याचं राहत नाही, जे मिळवलं असता दुसरं काही मिळवायचं राहत नाही, असं काही त्याला मिळून गेलेलं असतं. त्यामुळे संतांना जर विचारलं तर काय हवं, त्याचं म्हणतात काय नको. रामकृष्णांची गोष्ट जसे सांगतात, त्यांच्या आईनं विचारलं मथुरा बाबांनी तुम्हाला काय देऊ, त्याने म्हटलं मला काय नको, अरे अंगावर कपडा आहे, 2 वेळा जेवायला मिळतं, मला काय पाहिजे, काही नको. नाही तरी पण मग त्याने सांगितलं मला का नाही थोडी तंबाखू दे, मिश्री दे तेवढी आणून. तेव्हा मथुरा बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले अशा आईच्या पोटीच रामकृष्ण जन्माला येतात. आपल्याला विचारलं असतं तर आपण एक लिस्ट सांगितली असती, देणार आहात ना तुम्ही, हे बघा मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे. पण ज्याला ते मिळालेलं आहे त्याला काय या जगामध्ये मिळवण्याजवळ नसतं. त्याला माहिती आहे सगळं नश्वर आहे. कसला मान, कसली कीर्ती, कसलं मोठेपण सगळं जाणार आहे. मग ते जे शाश्वत पद, शाश्वत पद जे आहे, ततः पदंतात परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. ते जे पद आहे ते कसं मिळतं, त्याच्यासाठी काय पाहिजे, निर्माण मोहा जितसंग दर्शा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढा पदमव्यंतात. तुम्हाला तिथं जायचं आहे ना, मग फक्त एवढ्या गोष्टी पाहिजेत. निर्माण मोहा, मानाची अपेक्षा नाही, मोहाची अपेक्षा नाही. जिथं संग दोषा, सगळा संघ सोडलेला आहे. संघ सोडला याचा अर्थ घर सोडून गेला असं नाही, घरातच आहे पण डिटॅच झालेला आहे मनाने. सगळं काही करतो आहे म्हणून 5वा अध्याय गीतेतला फार महत्वाचा आहे. सगळं काही करतो आहे पण तो कशातच नाहीये.
लोकांच्या दृष्टीनं तो लोकात वावरल्यासारखा दिसतोय, बोलतोय, चालतोय, सगळं काही करतोय, पण तो कशातही नाही. तर हे अवघड नाही, अवघड म्हणण्यापेक्षा अशक्य नाही. आणि अवघड सुद्धा जर कळलं तर अवघड काही नाही, कारण ह्यात करायचं काही नाही, फक्त आपल्या मनाची बुद्धीची तयारी पाहिजे. जोपर्यंत आपल्याला सारखं हवं हवंसं वाटतंय, कामना नाही मिळाली राग, त्याला मिळालं का मत्सर, माझ्यापेक्षा त्याला मिळालं जास्ती द्वेष, बघून घेईन आलं, सगळं सुरू झालं एका पाठोपाठ. मग ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, तिथं पासून प्रणश्यती, तिथून जी गाडी घसरती ती, आणि तशीच आपली घसरून जाते. सर पैसेवाला असला तरी दुःखात, गरीब असला तरी दुःखात. का दुःखात? त्याचं कारण बाहेर सगळं लक्ष आहे आणि आतला जो झरा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय तसं, झरा आतच आहे. विहिरीमध्ये झरा आहे, वरची माती काढायची, ही झरा आतून येतो. तशी आपली मनबुद्धीची माती काढली, मन स्वच्छ के, मनाचा नाशच करायचा आहे. ध्यानामध्ये मनाचा लय करायचा आणि मनाचा नाशच, कारण मन या नावाचा पदार्थच नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं तसं, मन हे नाथिले संती नाही निरोपिले, मानावे कवनाच्या बोले मन मी आहे. अरे मन या नावाचा पदार्थ नाहीये. सागरावर लाट येते, आपण जर म्हटलं 4 लाटा घेऊन या, आणायला येतील आपल्याला, आपण म्हणावं पाणीच येते. मग तसंच ते आहे, मन या नावाचा पदार्थ नाही. म्हणजे एवढी ती काय सायकेट्रिन सायकोलॉजी काय काय चालली ते चालू दे त्यांचं, पण संत सांगतात मन हा नावाचा पदार्थ नाही. आत्म्याच्या ह्याच्या जीवावर काही तरंग आला की ते मन या नावाचा पदार्थ तयार झाला. आपण ध्यानाने एक एक क्षण त्या मनाचा लय करायला लागलो प्राणाबरोबर. प्रसन्न मन गगनेरी गता, गगन रूप होते सर्वता. हे मन प्राणाबरोबर वर नेलं आणि चिदाकाशात त्याचा लय केला की हळूहळू मन जातं, नाहीसं होतं. मग जे मन राहतं ते मन मात्र असं असतं, दुसऱ्याचा कल्याणाचाच फक्त विचार करतं. त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा, इच्छा, कामना, वासना काही नसतं. मग काही मंडळी म्हणतात वासना नसावी का? असावी, भगवंताची वासना असावी म्हणजे निर्वासन होतो. कामना भगवंताची असावी म्हणजे इथून तो निष्काम होतो. विमान उडायचंय ना आकाशात, मग इकडले दोर सोडले पाहिजेत ना. दोर बांधून ठेवले आणि विमान उडते, कसं उडणार? इकडली सगळी अटॅचमेंट टाका. मग ते गॅसचा फुगा असतो ना, दोर धरून ठेवला असला तर सोडा की चालला वर. तसा तो जीव मग आपल्या स्वरूपाला मिळायला जातो आणि तेव्हा जीवाला सुख होतं. तोपर्यंत आपण जीव तडफड करत असतो, काय किती द्या त्याला, पण समाधानी जीव काही होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांची ओवी आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे, तव जे होये तया नाव सुख. सुखाची व्याख्या काय? जीव आत्मरूप झाला की तो सुखी होतो. मग तो आत्मरूप कसा व्हायचा ते सद्गुरू सांगतात आपल्याला, की जीव आत्म्याशी जिथून आला ना तिथं मिळून जायचं. आणि तिथं मिळून जाणं म्हणजेच मुक्ती, म्हणजेच मोक्ष. मुक्ती म्हणजे काय इथून उठून कुठं 3ऱ्या मजल्यावर जायचंय असं नाही. मोक्ष म्हणजे मेल्यावर मोक्ष नाही, आता या क्षणात जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलोच नाही. आत्माला बंधच नाही आहे. तुम्ही जीव आहे म्हणताना मग बांधलात, तुम्ही प्राणी संकल्पे बांधला. मी देह आहे म्हणायला लागलात ना, बांधलात तुम्ही. मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण. मी जीव आहे, मला बंधन आहे, मला जन्म मरण आहे. बाबा आत्म्याला जन्म नाही, मरण नाही. तू आत्मा आहेस. कसं तुला कळावं, सांगावं? संत तळमळून सांगत असतात. कुणावर तरी परिणाम होतो, काही होत नाही. ह्या क्षणात मुक्त आहोत आपण. बाहेरच्या ज्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी आहेत ना त्या चालू दे, त्याच्यात काही खरं नाही. जीव आत्मरूप होणं म्हणजे स्वतंत्र होणं, ते खरं स्वातंत्र्य आहे. मग त्या स्वातंत्र्यासाठी कायदे कानून नकोत, भांडाभांडी नकोत, काही करायला नकोय. जीवाने सांगायचं मी आत्मा आहे, मी परमात्म्याच, मम एव अंशः. जीव हा परमात्म्याचाच अंश आहे. मग जिथून आला तिथं मिळायचं. पाण्याचं, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. सूर्य खाली आला का
सूर्य आकाशातच आहे, त्याचं प्रतिबिंब पाण्यात आहे. पाणी आहे म्हणून प्रतिबिंब आहे. पाणी सुकल्यावर प्रतिबिंबाचं काय झालं? अहो ते नव्हतंच तिथं, ते तिथंच आहे. सूर्याच्या ठिकाणीच आहे सगळं. पाण्यामुळे आपल्याला प्रतिबिंब आहे असं वाटलं. मग साधनेने आपल्याला जेव्हा लक्षात येईल की हे नाहीच आहे, अंतःकरणात ममत्व, माझं 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 संपलं ना, मी माझे मावळो सर्व. स्वरूपानंदांची काय प्रार्थना आहे? मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगव आता. जे काही आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. उद्वेगच संपला. जे आहे ते प्रभू तुझा आहे, सगळं तुझं आहे, मी देखील तुझा आहे. मग आपल्याला चिंता करायचं काय कारण आहे? सगळं त्याच्यावर सोपं ना. आपण सोपायला तयार नाही. असं वाटतं काय भगवंत, मी नेहमी म्हणते की देव काही खात नाही म्हणून नैवेद्य दाखवतो आपण. जर नैवेद्य दाखवला त्यातले 4 मोदक त्यांनी जर खाल्ले तर आपण विचारच करू की नको बाबा ते संपत होतो. तो हात लावत नाही म्हणून आपण सगळं देतो. इथं तो काही घेत नाही आहे, पण नुसतं म्हणा ना की तुझं आहे तुझं, माझं काही नाही. पण म्हणा म्हणजे वरवर नव्हे, आतून. अहो तुमचं काय असं फाटकं तुटकं असणार, तो घेऊन काय करायचं परमेश्वराला? जसं म्हटलंय ना आत्मारामात, समर्थाने म्हटलंय, अरे मला घेऊन काय करायचं, तुझ्याकडून टाकवावं म्हणून मी सांगतोय. तसं सद्गुरू सांगतात टाक सगळं. सद्गुरूंना काय करायचं घेऊन तुमचं? ते सगळं टाकून आलेले आहेत जिथं, त्यांना तुमचं काय करायचंय? तू टाकतोयस का ते बघतायत. ते कुठलं टुकताय? देऊ का नको, देऊ का नको, हा असा असतो आपलं. म्हणून परमार्थ याचा अर्थ सगळं अंडरस्टँडिंग नीट आलं पाहिजे. पुष्कळ ठिकाणी काय होतात, नुसतं बसा सद्गुरू सगळं करतील, असलं काही नाही. नीट समजून घ्या. त्यांना मला सगळं समजून सांगा. माझ्याकडे स्वामींच्याकडे जायच्या आधी सुद्धा 1-2 ठिकाणी मी गेले होते. ते काही प्रश्न नाही, उत्तर नाही. म्हटलं मला नको आहे सर, हे सद्गुरू आम्हाला नको. मी सगळे प्रश्न विचारणार, ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली पाहिजेत आणि ते माझ्या अनुभवाचं झालं पाहिजे. आणि तसे आम्हाला माधवनाथ भेटले. स्वरूपानंदाने शक्य नव्हतं, त्यांचा अनुग्रह मिळाला. परंतु माधवनाथ असे होते, मला म्हणायचे विचारा, प्रश्न विचारा म्हणे. आणि त्यामुळे आता कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मला त्यांनी समर्थ करून ठेवलेलं आहे की कोणताही प्रश्न विचारा, मी उत्तर देते त्याचं कारण पहिल्यांदा शब्दाने समजून घेतलं, नंतर त्यांनी मला अनुभवाला आणून दिलं. त्यामुळे आता आम्ही म्हणतो काही विचारा ना तुम्ही. पहिल्यांदा जसं मला वाटायचं नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहते पावका, असं कसं शक्य आहे? हो अग्नी तरी ते जळणार, पाण्याने भिजणार, असं कुठली गोष्ट आहे? पण जेव्हा अनुभव आला तेव्हा असं लक्षात येतं की ती स्थिती किंवा ते स्वरूप असं आहे की तिथे पंचमहाभूताचा स्पर्शच नाही आहे तिथे कुठे. तर सर्वाच्या पलीकडे ते आहे. त्या स्थितीचा अनुभव घ्या. म्हणजे मग सगळं जे आहे ना ते आता मी म्हटलं त्याचं सगळं स्वप्न आहे लक्षात येईल. हे सगळं आपलं आहे ना, हे स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न आहे. स्वप्नात आपल्याला सगळं खरं वाटतं का नाही? त्यावेळेला स्वप्नात जे चांगलं वाईट असेल जाग झाल्यानंतर कळतं की अहो स्वप्न होतं सगळं. तसं सद्गुरूंच्या कृपेनं आपण परमार्थाच्या पायरीवर जागे झालो म्हणजे लक्षात येते हे जे सगळं चाललंय ना स्वप्नच आहे. हे दीर्घ स्वप्न आहे फक्त, हे लक्षात घ्यायचं. पण नाटकात काम करायचं असेल तर आपलं काम उत्तमच करायला पाहिजे. कसं तरी करून चालणार नाही. तसं आपल्या या जगत रंगभूमीवर आपल्याला जो काही रोल दिलेला आहे भगवंतानी करायचा, तो गृहिणीचा असेल, डॉक्टरचा असेल, लायब्ररीयन असेल, नाहीतर बोलणारा असेल, काय जे तुम्हाला काम दिलेलं असेल ते उत्तमच करायला पाहिजे. कारण परमेश्वराने दिलाय काम. जसं एखादं मशीन असलं तर त्यात बारीक स्क्रू जरी असला तरी तो स्क्रू आपल्या ठिकाणीच बसलेला फिट पाहिजे, तो गेला तर यंत्र चालणार नाही. तसं हे जे समाज यंत्र आहे सगळं मोठं, त्यात प्रत्येकाला काही ना काही काम दिलेलं आहे, ते त्यांनी आपल्या ठिकाणी बसून उत्तम प्रकारे करायचं आहे. फक्त मी केलं असं न म्हणता प्रभू तू जी शक्ती बुद्धी मला दिलीस त्याप्रमाणे हे काम झालेलं आहे, हे तुझं तुला अर्पण आहे. हे तुझं तुला अर्पण हे देखील अलीकडची स्थिती, जे त्यामध्ये सुद्धा मी कोणीतरी केलेलं आहे आणि मी अर्पण करतोय हा भाव आहे त्याच्यात. म्हणजे द्वैत आहे अजूनही. आणि पुढे जेव्हा ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया,
त्या ठिकाणी नैष्कर्म्य समृद्ध अति नैष्कर्म्य म्हणजे कर्म हेच ब्रह्मरूप आहे. ह्या बोधावर जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक कर्म आपोआपच ब्रह्मरूप होत असतं. त्यामुळे मी हे केलं हे देखील संपून जातं. इथंपर्यंत पोचायचं आहे. त्याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. सगळ्या सिद्धीतून पोचता पोचता नैष्कर्म्य सिद्धी याचा अर्थ उदंड कर्म जरी त्याच्याकडून झाली तरी हे मी केलं असा कुठेही स्पर्श नाही. तो करून घेतो आहे आणि त्याच्या बोलावण्याची वाट बघतो आहे. त्याचं बोलावणं आलं की चाललंय. तसं कारण इथं आपलं नाहीच आहे काही. सहज फिरता आलो किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. हे काम करण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. एवढं काम झालं की बोलावणं आलं की त्या क्षणाला चाललंय. इथं काय आपलं काहीच नाही आहे. असा सर्व बोध पाहिजे. नाही तर नुसतं परमार्थ परमार्थ अध्यात्म म्हणतो आपण, गोंधळ चाललाय सगळा. त्याच्यावर जे लिहितात ते इतकं चुकीचं असतं, जे बोलतात ते इतकं चुकीचं असतं. त्याचं कारण जोपर्यंत अनुभव आलेला नाही आणि ग्रंथाचा अभ्यास नाही, म्हणून शास्त्र प्रचिती पाहिजे, गुरु प्रचिती पाहिजे आणि शेवटी आत्मप्रचिती. या तिन्ही प्रचितीनं आपण पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मग जे बोललं जातं जे केलं जातं त्याच्या पाठीमागं प्रबोध शक्ती असते. त्याचा परिणाम अर्थात सगळ्यांच्यावर होत नाही. कारण बी जरी टाकलं तरी दगडावर त्याचा उपयोग होत नाही. त्याला जमीन भुसभुशीत असेल तर लवकर होईल, बेताची असेल तर काही काळा होईल, दगडावर मात्र काही परिणाम होणार नाही. म्हणून ही जरी शक्ती असली तरी ती ग्रहण करण्याची पात्रता ज्याच्यात असेल, गुड कंडक्टर बॅड, त्याप्रमाणे तो शक्ती ग्रहण करू शकतो. पण निदान त्याला जिज्ञासा असली, त्याच्याविषयीची तळमळ असेल तर आज ना उद्या. आता ही मंडळी आहेत ना, काही काही जण लगेच गेली, काही काही वर्षांनी 2 वर्षांनी पण आले लक्षात ते काय काय होत आहे ते. तर त्याप्रमाणे ते मिळू शकतं आणि तिथून वाटचाल करता येते. त्यामुळे परमार्थाची अध्यात्माची कल्पना काय आपल्याला करायचं आहे थोडीशी कल्पना आज या निमित्तानं इथं दिली. ह्याच्यानंतर कोणाचा प्रश्न असेल जरूर विचारा, त्याचे उत्तर आपण देऊया. हरे काय बरोबर बोलतोय का? बरोबर म्हणजे कसं पटण्याजोग आहे. परमार्थात न पटण्याजोग काही नाही. फक्त ते ग्रहण करता आलं पाहिजे. आणि ग्रहण करण्याच्या सुद्धा पातळ्या आहेत. एखादा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचला तर पहिल्यांदा आपल्याला त्याचा थोडा वाच्यार्थ कळतो, पण त्याच्या पाठीमागचा लक्षार्थ जर कळायला हवा असेल तर तो अनुभवच घ्यायला पाहिजे. आणि ध्यानाची साधना जशी जशी वाढेल तसं तसं बुद्धीच्या पलीकडे जी प्रज्ञा म्हणतो ती प्रज्ञा जागृत होते. आणि ती प्रज्ञा जागृत झाल्यानंतर मग ज्ञानेश्वरांनी म्हटलंय तसं सिद्ध प्रज्ञेचे निलोभे. सिद्ध प्रज्ञा झाली की जे जे अवघड वाटणारे अर्थ असतात ते आपोआप आपल्याला उलगडायला लागतात. म्हणजे ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, त्याच्यातनं मधला जो अर्थ आहे हा मागचा जर कळायला हवा असला, किंवा यांनी जसं म्हटलंय फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार ते गुरु माहेर अनाथांचे. जे शब्द जरी वर दिसला तरी त्याची टरफुलं काढून आतला ब्रह्मरस जे देतात ते सद्गुरू असतात. त्यामुळे नुसतंच असं वेग बोलून उपयोगी नाही. पुष्कळ ठिकाणी असं होतं, त्या ठिकाणी की काय नाही सद्गुरू बसा त्यांना फोटो पुढे नमस्कार करा कळेल तुम्हाला, असं होत नाही. तसं असतं तर सद्गुरूंची गरजच पडली नसती. मग जसं मी म्हणते नेहमी, डॉक्टर आहे, पेशंट आहे आणि केमिस्ट आहे. डॉक्टर कशाला पाहिजे? मग पेशंट केमिस्टकडे गेला असताना औषध घेऊन आला असता. तसं चालत नाही. त्याला मध्ये डॉक्टर लागतो की ह्याला काय आजार आहे, ह्याला काय औषध द्यायला पाहिजे. एकच औषध सगळ्यांना चालत नाही. तसं शास्त्र जरी ग्रंथ जरी असले, ग्रंथ हेच गुरु असं म्हणतात, पण तसं पुरेसं नाही आहे. माहितीच्या साठी वाचावे ते, पण ग्रंथ हे तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही डायरेक्ट. मग जेव्हा तुम्ही एका काही पातळीवर जाता तेव्हा ग्रंथाचा उपयोग आहे. पहिल्यांदा श्री गणेशा काढायला पाटी पेन्सिल हातात देऊनच शिकवायला पाहिजे. असं करत करत जेव्हा जातो तेव्हा PhDचा अभ्यास करताना रोज शिक्षक समोर लागत नाहीत. मग ते आपल्या आपल्या अभ्यास करून मधून मधून शिक्षकांना भेटतात. पण तितकं होईपर्यंत, ती तयारी होईपर्यंत ग्रंथ हे गुरु तेवढे होत नाहीत. आपण ग्रंथांचा अभ्यास करावा, पण ह्याला जसं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, गीता सुद्धा जाणतिया सवा असं म्हटलंय. गीतेचं वाचन करताना सुद्धा जाणकारा बरोबर वाचन केलं पाहिजे, कारण त्याचा अनुभव असतो आणि तो तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो की ह्याचा अर्थ असा आहे, ह्याचा अर्थ असा आहे. आणि हा अनुभवच घ्यायला पाहिजे.
आणि त्यामुळे ग्रंथ सुद्धा आधी पहिल्यांदा गुरु होऊ शकत नाही, थोडं वाचन करावं सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर. आणि सद्गुरू हे लक्षात ठेवायचं, संसाराच्या गोष्टी सोडवण्यासाठी सद्गुरू नसतात. कोर्टाच्या केसेस असल्या तर वकिलाकडे जायचं, आजारपण असेल तर डॉक्टरकडे जायचं, परमार्थ हवाय का तर सद्गुरूंच्याकडे. आपल्याकडे उलटच झालंय सगळं. संतांच्या ठिकाणी, समाधीच्या ठिकाणी जी माणसं रांग लावून उभे राहतात, त्यांना जर विचारलं तुम्ही इथं का आलात, तर त्याच्यातले एक तरी व्यक्ती सांगते का की मला आत्मदर्शन हवं म्हणून आम्ही आलोय, असं कोणी म्हणतं का? नाही, ते आमच्या मुलाचं असं झालं होतं, ते अमका नवस बोलला होता, तमका बोलला होता. लाखाची रँक लागलेली आहे. आणि ज्या आत्मदर्शनाच्या ठिकाणी 2, 5, 10. मग स्वामी म्हणायचे कोळशाला गिराईक फार आणि हिऱ्याला गिराईक कमी. तर सामान्य लोकांना असं वाटतं हे काय करायचं आपल्या, ह्याची काय गरज आहे, आमचं बरं चाललंय. मग जेव्हा काही आपत्ती कोसळली तेव्हा मग भगवंताची आठवण. काय झालं तुझं, काहीतरी बघ लक्षात आलं. वस्तुतः प्रत्येकाला सारखं स्मरण पाहिजे. आपला श्वास चाललाय त्याच्या शक्तीनं, डोळ्याची उघडझाप चालली त्याच्या शक्तीनं, प्रत्येक गोष्ट त्याच्या शक्तीनं चाललेली आहे. उद्या हार्ट जर म्हणला तर सारखं असं 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 की त्यात दमलो, जरा विश्रांती घेतो, चालेल तर सारखं किती 50 वर्ष झाली, 60-70 वर्ष सारखं आता दमलो मी, आता एक 5 मिनिटं जरा मी पडतो, विश्रांती घेतो, चालेल आपल्याला. हे सगळं जे चाललेलं आहे ते त्याच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे आणि त्याचं स्मरण आपल्याला नाही. असं नाही होता कामा. नामस्मरण याचा अर्थ किती नाम घेतली मोजायचं नाही, स्मरण, अखंड स्मरण पाहिजे. खाता, जेवता, बोलता, बसता. 15व्या दिवस अमविश्वानवरो भूतो, वैश्वानावर बसून मी आहे. गामा विश्वच भूताने, पृथ्वीमध्ये मी आहे, पाण्यामध्ये मी आहे, वायूमध्ये, सर्व ठिकाणी मी भरलेला आहे. आणि असं असताना कुठं आहे तुमचा तो परमेश्वर म्हणून विचारतात. मग त्यांना सांगायला लागतं हे जे तुम्ही विचारताय ना, हे ज्याच्या अधिष्ठानावर विचारताय तोच तो आहे, तुमच्यातच आहे, पण कल्पना नाही. आणि त्याचं कारणही कुणाचा दोष नाही असं सांगणारी मंडळी भेटत नाहीत. काही जे भेटतात ते म्हणतात तुम्ही नुसतं नमस्कार करा बसा तिथे, असं नाही. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उलगडत करून दिले पाहिजे, उत्तरं दिली पाहिजेत, मार्ग नीट सांगितला पाहिजे, काय डूज अँड डोंट्स, हे करा हे करू नका. नुसतं औषध घ्या नाही, पथ्य सांगितलं पाहिजे डॉक्टरने. तसं इथं काय काही खातायत, काही पितायत, कुठेही जातायत, कसेही भटकतायत आणि परमार्थ करतायत, होणार नाही. कुणाच्या हातचं खाता, काय खाता, त्याने रजोगुण तमोगुण वाढतो का सत्वगुण वाढतो बघायला पाहिजे. आणि सत्वगुणाशिवाय परमार्थ नाही. जोपर्यंत रजोगुण तमोगुणाच्या पाठीमागा तोपर्यंत ह्या प्रांतात प्रवेशच नाही. मग ह्या प्रांतात प्रवेश जर केला तर जे आता परमार्थाचं चाललेला भ्रष्टाचारच चालला सगळीकडे. इतर क्षेत्रामध्ये जसा गोंधळ आहे तसा परमार्थातही गोंधळच चाललेला आहे. असं उपयोगी नाही आहे. स्वच्छ परमार्थ झाला पाहिजे. आणि म्हणून काही जरी कळलं नाही तर भगवद्गीता काय म्हणते म्हणून कुणी काय म्हणायला लागलं असं असं करायचं, कर्मकांडाच्या मागं आपण सारखे. कुणी काय म्हटलं म्हणजे म्हणते गीतेत सांगितलंय का, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय का, बघा त्याच्यात जर असेल तर परमार्थ, त्याच्यात नसेल तर परमार्थ नाही. देवाला हे पाहिजे, देवाला ते पाहिजे, त्याने आपल्यालाच पाहिजे असतं. आपण देवाच्या नावावर काय काय करत असतो. देव म्हणतो मला फक्त देव भावाचा भुकेला, देवाला तुझा फक्त भाव पाहिजे. येर पत्र पुष्प फळ हे भजावया निमिष केवळ, आम्हाला भक्ती पाहिजे. यत करोशी यद अश्नाशी यद जोहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व, जे जे करशील ते मला अर्पण कर. नाही आपल्याकडे जास्ती काही नको. शबरीजवळ काय होतं, उष्टी बोर, काय होतं तिच्याजवळ द्यायला. रुक्मिणीनं काय दिलं, नुसतं तुळशी पत्र. तसं पाणी तर आहे आपल्या डोळ्यात, तेव्हा डोळ्यातून पाणी येऊ दे. पूजा करता करता अंतःकरण भरून येऊ दे. आणि भगवंता तूच एक फक्त आहेस, बाकी काही नाही. असं कधी भरून आलं का आपल्याला, कधी डोळ्यात पाणी आलं का, गदगदून आलं का कधी, का वृक्ष चाललंय सगळं, असं उपयोगी नाही. मग पत्र पुष्प फल असं जे म्हटलंय ते रुक्मिणीचं जे होतं तसं तुळशी पत्र पाहिजे. फल हवं असेल तर शबरीची जशी बोरं होती तसं फळ पाहिजे. हे निमित्त आहे. भाज आपण त्या आधी इतक्या 12-15 भाज्या करायला पाहिजेत, आमकी हे सगळं त्याच्यातून परमेश्वर बाजूला राहतो.
एकादशी करायची म्हणजे आदल्या दिवशीपासून ते दाणे आणले कारण वरे आले, काही नको बाबा. भगवंताचं ध्यान जास्त कर, नाम जास्त घे, तोच आहे उपवास आहे. जवळ राहणं उपास नव्हे. आणि तो काही ठराविक दिवशीच करायला पाहिजे का? अखंडच त्याच्या सान्निध्यात राहायचं आपल्याला. अंतुनावर पडलं, या कुशीवरून त्या कुशीवर वळव, काय आठवावं? भगवंतच आठवावा. अंतुनावर पडल्यावर उद्या भाजी कसली करायची हे काय आठवायचंय? उद्या उठल्यावर करता येईल. आता भाजी करायची का अंतरुणामध्ये? संपलं. ज्या वेळेला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये भगवंतच गोळाना. मी नेहमी म्हणते पोळ्या करायच्या त्यावेळेला भगवंताचं नाम घ्यायला काय हरकत आहे? उगीच तोंड सकाळी उठल्यापासून जे वाजत असतं, सारखं बोलतच असतो, ह्याला बोल त्याला बोल त्याला बोल त्याला बोल. शांत एक दिवस करून बघा, शांत मौनात राहा, शांतपणे सांगा. लोकांना लगेच वाटेल मला आई रागावलेली दिसते, आज बोलत नाहीये काहीतरी. शांत राहून तर बघा किती घर शांत राहील. ते यांनी एक बोलायचं त्यांनी एक बोलायचं, ते म्हणजे ते मंदिर आहे का रणांगण आहे असं निर्माण होत. असं उपयोगी नाही. सगळं आपल्या हातात आहे. सुख दुःखाचं कोणी नाही दुसरा, आपणच आहोत. सुखही आपणच निर्माण करू शकतो, दुःखही आपणच निर्माण करतो. आपणच सगळ्याला कारण आहोत. त्यामुळे आपल्याला जर आनंद शांती समाधान हवं असेल आपल्यापासूनच सुरुवात करायची. काही काय असे ना, आत आहे शांती, आत आहे परमशांती. आपण नुसतं ओम शांती म्हणतो, पण ते म्हणताना देखील आत तडफड इतकी असते, शांती मिळणार कशी? बघा, बोला. काही एखादा प्रश्न असला तर कोण आत बसलेत? कोण कोण मंडळी? आहे का प्रश्न? पाठवून कर तुम्हाला काही. हा साक्षात्कारामध्ये दोन गोष्टी आहेत, एक सगुण साक्षात्कार आणि एक आत्मसाक्षात्कार. सगुण साक्षात्कार म्हणजे जसं स्वरूपानंदांना नारायणाचं दर्शन झालं, त्यांच्या चरित्रात आलेलं आहे. जेव्हा अशी भावाची एक उत्कट अवस्था येते तेव्हा तर एक लक्षात घ्यायचा की परमात्मा परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेलाच आहे. त्याचा अभाव कुठेच नाहीये किंवा अमुक ठिकाणी 1020 मध्ये आहे 507 मध्ये नाही, असं काही नाहीये. तो आहेच. ज्या वेळेला तुमच्या भावाची उत्कटता येते तेव्हा तो आकाराने येतो. रामकृष्ण त्याला म्हणत असत की पाण्यामध्ये जेव्हा तेवढी शीतलता येते तेव्हा पाण्याचा बर्फ होतो. पाण्याचा बर्फ होणं तसं निर्गुणातून साक्षात्काराचं रूप येणं, त्याच्यातून तो बनतो. पण ते जे साक्षात्कार असतो तो काही क्षण असतो, त्यावेळेला त्याचा साक्षात्कार झाला, पुन्हा तो नाही. आणि निर्गुणाचा साक्षात्कार ह्याचाच अर्थ आत्म्याचा साक्षात्कार, तो मात्र अखंड असू शकतो, तात्पुरता नाही. त्यामुळे बहुतेक सगळ्या संतांना केव्हा ना केव्हा तरी एकदा सगुणाचा साक्षात्कार झालेला असतो. तर त्यांची आणि तेवढे झाले तरी ते म्हणायचे, स्वरूपानंदाने एकदा विचारलं तेव्हा ते म्हणायचे सगुणाचा साक्षात्कार हा भावाच्या उत्कट अवस्थेत एखाद्या वेळा होतो, पण सारखा तो नसतो. आणि मग खरा साक्षात्कार असा आहे की प्रत्येक जे आपण पाहतो त्या सर्वाच्या ठिकाणी तो भगवंतच आहे असा भाव असणं हा खरा साक्षात्कार. झाड पहा, फूल पहा, पान पहा, पक्षी पहा, जे पाहाल त्या ठिकाणी त्याच्या जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा साक्षात्कार अखंड राहणं ह्याला खरा साक्षात्कार म्हणायचं. नाही तर हा तेवढा मला हवा आता दुसरा नको अंक, तुम्ही त्याच्या प्रकृतीप्रमाणे कमी जास्त लांब जवळ ठेवा. सर्प विंचू नारायण परी दुरूनच, पण माहिती पाहिजे की त्याच्यातही तोच आहे. त्याला आपल्याला जवळ ठेवता येत नाही म्हणून तुम्ही लांब ठेवा, कारण ह्या प्रकृतीला ती प्रकृती मानवणारी नाही. पण आत म्हणून आपल्याकडे नागपंचमीला सापाची पूजा आहे, बैलाची पूजा आहे, गायीची आहे, सगळ्याची त्याचा हेतू जो हाच आहे. आपण पत्री अनेक प्रकारच्या आणतो, त्याचा अर्थ असा की प्रत्येकात तो आहे. आपल्याला त्याच्या पाठीमागचा अर्थ कळत नाही, आपण नुसतं कर्मकांड करत राहतो. त्यावेळेला ते करायचं, ज्यावेळेला हे करायचं, कशासाठी आपण करतोय. आणि तेवढं झालं की पुन्हा त्याचा संबंध संपला असं नाही. अखंड हा बोध पाहिजे. झाडावर फुल जरी दिसलं तरी म्हणा प्रभू काय रंगाने नटलेलं आहे, काही दिसलं तरी असं वाटावं, काही जरी अशी पाल आहे जुरळ आहे काय, त्याच्यातलं जे चैतन्य आहे ना त्या सगळ्या ठिकाणी लक्ष पाहिजे बघा. मग मी आमच्या नातीला सांगायची लहानपणी, ती चिमणी लहान होती त्यावेळेस, चिमणी आली ते म्हणायची तिच्या ती बघ चिमणी ना आपल्या बाप्पा चिमणीचे कपडे घालून आलाय. हा बाप्पा हे बघ बाप्पा कावळ्याचे कपडे घालून आलाय.
बाप्पा अमके कपडे घालून, म्हणजे तो बाप्पाच आहे निरनिराळे कपडे घालून आले. असा सर्व ठिकाणी जेव्हा तो बोध राहील तेव्हा खरा साक्षात्कार आहे. जे पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी नाही, तो बोध दिसेल कसा? आता प्रेम दिसतं का आपल्याला? सांगा. मुलाला जर विचारलं आईचं प्रेम आहे दाखव, असं हातावर दाखवता येईल आपल्याला? त्याला कळतं. तसं जेव्हा ती दृष्टी निर्माण होते तेव्हा लक्षात येतं ना प्रत्येक ह्याच्यातून. आता झाडं फुलं वाढते, आताच मी बोलले तसं झाड वाढत असलं आपण म्हणतो आमच्या बागेतलं झाड, तुमच्या बागेतलं कुठलं? जमीन तुमची, पाऊस काय तुमचा, वाढवणं तुमचं, तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये? सगळं भगवंत करतोय आणि आपण मत म्हटलं मग आमची बाग, आमची फुलं, आमची मुलं वाढवली. तुम्ही वाढवता मुलांना? विचार करा ना. आपण काय करतो? आपण फक्त लक्ष ठेवतो आणि मी केलं असा अहंकार बाळगतो, याकडे दुसरं काही नाही. आणि चांगलं केलं म्हणजे मी केलं, आणि वेडं वाकडं झालं म्हणजे अहो मी केलं होतं पण ते अमक्याने काहीतरी मध्ये गडबड केली. हे असलं उपयोगी नाही, हे असली फसवणूक करायची नाही. लक्षात आलं? त्यामुळे साक्षात्कार याचा अर्थ मी तोच आहे, अहम ब्रह्मास्मी हा पहिला बोध, मीच ब्रह्म आहे हा बोध पहिल्यांदा, आणि मग सर्वम खलु इदम ब्रह्म हा मोठा बोध. स महात्मा सुदुर्लभ असं म्हटलंय. जे सर्वम खलु इदम ब्रह्म ह्या बोधावर गेलेला महात्मा एखादाच असतो. सामान्यतः इथपर्यंत असतात की मी ब्रह्म आहे इथपर्यंत. आणि तसा जर सर्वम खलु इदम ब्रह्म असेल तर ती व्यक्ती प्रत्येकाशी कसं वागेल? कशाचं? झालेल्या व्यक्तीचं ना. सर्व ठिकाणी प्रेमच प्रेम, प्रेम, नम्रता, सर्वांचे कल्याण व्हावं ही इच्छा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सत्याला शत्रू नाहीच, सर्व आपलेच. मग माझी 2 मुलं माझी असं नसतं, सगळी माझी आहेत. सर्वांच्या कल्याणाची विचार असतात. समर्थ जसे म्हणले ना, चिंता करीतो विश्वाची, असे ते व्यापक होतात. मग ते आपल्यापुरतं राहत नाही. आणि मग त्यांचं सामर्थ्य इतकं वाढलेलं असतं की तो एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. स्वामी म्हणायचं जायला नको कुठं, इथं बसून होतं. तसं त्याचं तो देहाने जरी एका ठिकाणी बसलेला दिसला तरी त्याचं सामर्थ्य भगवंताशी जोडलेलं असल्यामुळे